नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी, म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी। त्यासाठी मी हा बासमतीचा तुकडा घेतला 1 वाटी आणि पाऊण वाटी मी मुगाची डाळ घेतले। तर मुगाच्या डाळीची आपल्याला खिचडी बनवायची आहे। आणि इथे 1 बटाटा घेतला, असा पाण्यात कापून ठेवलाय, पाण्यात कापून। अर्धा टोमॅटो घेतलाय, 1 छोटा कांदा कापून घेतलाय, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर, जिरं मोहरी आणि तेल, एवढंच साहित्य लागणार आहे। आता आपल्या घरात कोण आजारी असू दे, कोणाच्या जीवाची चव जाते, तर आपण हलकं फुलकं जेवण, त्यासाठी आपण डाळ खिचडी बनवतो। तर त्याच प्रकारे आज आपण डाळ खिचडी बनवणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। आता आपण कुकरमध्ये बनवतोय खिचडी। इथं कुकर घेतलाय मी आणि गॅस पेटवून घेते। सगळ्यात हलका फुलका जेवण म्हणजे डाळ खिचडी। आता आपला कुकर गरम झालाय, मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। मी 1.5 पळी तेल टाकले, कारण आपल्याला जास्त नाही खिचडी बनवायची आहे। बाबूला आमच्या आवडते ना, त्याला आम्ही ही डाळ खिचडी बनवतो। आता तेल गरम झालंय आपलं। हा माझा छोटा चमचा आहे ना, तो मी 1 चमचा मोहरी टाकले। तर मोहरी तडतडले, जिरं टाकले आणि लसूण आपण कुटून घेतले ना, ती टाकायची आपल्याला। गॅस बारीक केला, थोडा पाव चमचा हिंग टाकलाय, आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, मिरची, कढीपत्ता। आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं। कांदा आपला झालाय परतवून। आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी फोडणीमध्ये। आता बटाटा घेतलाय ना, तो टाकून घेते। आता हे सगळं आपण असं परतवून घेतलंय 2 मिनिटं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले, ते टाकून घेते, डाळ आणि तांदूळ। हळद टाकायचे आणि मीठ टाकून घेते। तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी 1.5 पेला पाणी टाकलं ह्याच्यामध्ये। आता हे एकजीव करून घेते आणि ह्याला आपण आता 3 शिट्ट्या करून घेऊ। 1 फास्ट गॅसवर आणि 2 बारीक गॅसवर। तर झाकण लावून घेते। आता आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात। आता आपण गॅस बंद करून घेऊया। कुकर खोलून बघते आपला खिचडी झाले काय। ही बघा, मस्त खिचडी झाली आपली। आता आपण उतरून घेऊया खाली। तर आपली इथं डाळ खिचडी बनवून तयार झालेली आहे बघा। एकदम मौसूद मस्त खिचडी झालेली आहे तयार। पापड आणि माझ्याकडे वड्या बनवलेल्या होत्या, आलू वड्या, त्या मी ठेवल्यात। तर गरमागरम खिचडी या तुम्ही पण खायला। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।